नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सिंदेवाही शहर बंद पाळण्यात आले। या बंदला व्यापाऱ्यांसह नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरकार मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये उपस्थित सर्व तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, नगरसेवक, विविध संस्थांमध्ये संघटनेवरील काम करणारे बांधव भगिनी आणि मित्रांनो, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की त्याला खलिस्तानी म्हणतात, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की त्याला देशद्रोही म्हणतात। या देशामध्ये जो कोणी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध बोलेल तो दहशतवादी ठरतो। शहरामध्ये आंदोलन झाले की अर्बन नक्षलवादी म्हणतात। म्हणजे भाजपवाल्यांना आणि मोदी सरकारला कोणी आंदोलन करताना सहनच होत नाही। जो यांच्या विरुद्ध आंदोलन करेल तो दहशतवादी ठरतो, खलिस्तानी ठरतो, तो आतंकवादी ठरतो, तो अर्बन नक्षलवादी ठरतो। आणि हे इंग्रजाचे पाय चाटणारे हे राष्ट्रप्रेमी झाले, जे इंग्रजांचे पाय चाटून या देशाला स्वातंत्र्यापासून स्वतःला दूर ठेवले, ते मात्र आता देशप्रेमाचा डंका वाजवत आहे। ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, हा देश स्वातंत्र्य म्हणून 12-15 वर्ष ज्याला घातले, ते मात्र देशद्रोही झाले। आणि या देशामध्ये स्वातंत्र्य मिळूच नाही म्हणून ज्या विचाराची मंडळी होती ती आता देशप्रेमी झाली। किती बदलला आहे पहा। आज विद्यार्थी या 10 वर्षामध्ये 100च्या पेक्षा अधिक वेळा पेपर फुटले। 100 पेक्षा अधिक वेळा 10 वर्षामध्ये। काय करताय तो धर्मेंद्र प्रधान? हा धर्मेंद्र प्रधान नावाचा बिनकामाचा मंत्री, तुम्ही पेपर परीक्षा पोरांच्या भविष्यासाठी नीटपणे घेऊ शकत नाही, व्यवस्थित घेऊ शकत नाही म्हणून तरुण रस्त्यावर आला। 20 दिवस आंदोलन केले। अण्णा हजारेचं आंदोलन झालं होतं त्या जंतर मंतरवर। विलासराव देशमुखापासून तर अनेक नेते त्या आंदोलनासाठी रोज जात होते। जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी काँग्रेसचे केंद्रातील मंत्री रोज जाऊन अण्णा हजारेंची समजूत काढत होते। आणि लोकपाल विधेयक त्यावेळेस अण्णा हजारेंची मागणी होती, आपण मंजूर करून देतो। आणि आज 20 दिवस झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आणि केंद्र सरकारचा मोदीचा एकही माणूस त्या ठिकाणी चर्चेसाठी गेला नाही। म्हणूनच तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं। रस्त्यावर उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या बळाचा वापर पोलिसांनी केला, गुंडाला लाजवतील अशा प्रकारचं कृत्य त्या तरुणावर लाठीमार करताना झाला। सगळ्या मर्यादा संपवून टाकल्या। पोलीस हाताळू शकत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचे गुंडे पोलिसांची काठी घेऊन त्या आंदोलनामध्ये पोहोचले। तिथे कुठेही बांधकाम नव्हतं, त्या ठिकाणी जगभर दगड घेऊन भारतीय जनता पक्षाचे गुंडे तरुणाच्यावर दगडफेक करत होते। मुलींच्या प्रायव्हेट पार्क मध्ये पोलिसांनी दंडा मारण्याचं काम केलं। अरे काहीतरी लाज ठेवा। जे पोलीस जर असं कृत्य करू शकतील दिल्लीतील, ते पोलीस महिलांचं संरक्षण दिल्लीतल्या करू शकतात, त्या तरुणीचं संरक्षण करू शकतात। अनेक तरुणांचे डोके मोडले। ज्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये
तरुणांना मारत होते, खिचळत होते तरुण, मुलींना थप्पड मारत होते. एक IPS अधिकारी एका तरुण मुलींच्या अंगावर हात उगारतो. हे कशाचा धोका काय? शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन तुम्हाला चिरडण्याची आवश्यकता का पडली? ज्यावेळेस या तरुणांची डोकी फुटली, तरुणावर अमानुषपणे लाठीमार झाला, त्यावेळेस या देशातील सर्वात लोकप्रिय नेता, उद्या निवडणुका होऊ द्या, मोदी तुमच्या कुठे आहे ते दिसेल. आज सोशल मीडियावर, इंस्टावर असेल, राहुल गांधीच्या पर्सनल अकाउंटवर असेल, देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून या देशातील तरुणांनी राहुल गांधीला निवडलं. उद्याही मोदी लोकांच्या मताची चोरी करून फुकटच्या खुर्चीवर बसणारे हे भारतीय जनता पक्षाचे सरकार. हे जनतेच्या मतातून निवडून आलेलं नाही आहे, मताची चोरी केली आणि हे गद्दार त्या ठिकाणी खुर्चीवर जाऊन बसलेले आहे. अशा लोकांनी, अशा लोकांच्याकडून तरुणांनी काय अपेक्षा बाळगायची? या तरुणाला दहशतवादी म्हटलं गेलं. या देशातील तरुण दहशतवादी आहे. हा जो लाखोचा जनसागर देशभरामध्ये रस्त्यावर उतरलाय, तालुक्याच्या ठिकाणी काल मुंबईमध्ये 700 तरुणांना उचललं घरात जाऊन. आता मी नगरच्या एका तरुणाला साबळी नावाचा उचललं. मी आता एसपीशी गाडी बोलताना एसपीशी बोललो, काही नाही, त्यांनी पोस्ट टाकली म्हणून त्याला घरात जाऊन, तो साबळे नावाचा तरुण आहे, रविराज साबळे, त्याला पोलिसांनी उचलून त्याच्यावर कारवाई केली. हा कशाच होत? तुम्हाला लोकशाहीमध्ये, आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने आणि काँग्रेसने दिलेल्या या देशातील लोकशाहीला तुम्ही गालबोट लावण्याचं काम करतो. महात्मा गांधीच्या विचाराने, अहिंसेने आम्ही आंदोलन करतो, तुम्ही आम्हाला उचलून बळजबरीने उचलून देताय. काल राहुल गांधींना खर्च काही वेळा मुका मार लागला. हे कशासाठी? ही सत्तेची मस्ती, सत्तेची गरमी. तुम्ही काही मरतपर्यंत सत्ता हाती घेऊन आला नाही. या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, तुम्ही बोलूच नाही. डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, कोणी बोलायचं नाही, देशद्रोही. रुपयाची किंमत घसरली, देशद्रोही. शेतकऱ्याला धाम मिळत नाही, रस्त्यावर बोलला, देशद्रोही. भाजपवाल्यांनी काही वाईट कृत्य केली, विरोधात बोलला, देशद्रोही. या देशातील बेरोजगार रस्त्यावर फिरतोय. शेतकऱ्याला दाम मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. काल शेतकऱ्यांच्या यादी झाली किती? कर्जमाफीची 533 लोकांची यादी झाली. हे काय? आणि सांगतात तांत्रिक अडचण होती म्हणून 533 झाली. हे 5-7 हजार लोकांना, 5-10 लोकांना देतील आणि योजनेचा गवगवा करतील. आज देशातील तरुण भडकला आणि या देशातील तरुण मोदी सरकारची खुर्ची खाली केल्याशिवाय राहणार नाही. काय दिलं यांनी? महागाई दिली, बेरोजगारी दिली. हा देश हिंदू मुस्लिमामध्ये वाटण्याचं पाप केलं. त्या देशातील लोकांना